नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वसुंधरामध्ये। मागल्या व्हिडिओमध्ये आपण या गाईची जे रात्रीची लाईव्ह मिल्किंग होती ती केलेली होती। ती लाईव्ह मिल्किंग आपण 7:30 ते 8च्या दरम्यान केलेली होती। आता आपण सकाळी 5:30ला आपण गोठ्यावर पोहोचलो आणि आता सध्या 7:30 वाजले। आपण या गाईची लाईव्ह मिल्किंगला सुरुवात करणार आहोत। तर बघूया, आता जवळपास रात्रीला 6.5 लिटरची बकेट हे पूर्णपणे दुधाने भरलेली होती। आता बघूया की कशा प्रकारे या गाईची सकाळची लाईव्ह मिल्किंग होईल। अशा प्रकारचे लाईव्ह मिल्किंगचे व्हिडिओ गवळाऊ गाईंच्या क्षेत्रात पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत आहोत। याचा उद्दिष्ट म्हणजे हेच की आपला गवळाऊ गोवंश सुद्धा हा दूध देऊ शकतो आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी ठरू शकतो। गवळाऊ गोवंशाची विशेषता म्हणजे गवळाऊ गोवंश हा जर अशा प्रकारच्या दुधाळ गोवंशाचा जर वंश आपण पुढे चालवला तर आपल्याला दूध उत्पादन पण मिळेल। ज्याचे जे वासरे येतील त्याच्यातून आपल्याला बैलजोडीसाठी सुद्धा मदत होईल आणि त्याचबरोबर यांची रोगप्रतिकारक क्षमता ही सुद्धा बाकी देशी गोवंशापेक्षा आणि संकरित गोवंशापेक्षा विदर्भाच्या हवामानात ही जास्त असते। त्यामुळे यांच्यावर औषधाचा खर्च पण आपण एकदम कमीत कमी आपल्याला करावा लागते। आणि खुराकीचं तर आपण नियोजन कालच्या व्हिडिओमध्ये ऐकलंच आहे की खुराकीचं सुद्धा नियोजन आपल्याला एकदम कमी खर्चामध्ये उपलब्ध होते आणि चाऱ्याचा सुद्धा खर्च एकदम कमी येतो। आणि त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या विदर्भाच्या तापमानात गवळाऊ गोवंश जे आहे हे तग धरून असते। जर गवळाऊ गाईच्या तुलनेत जर आपण संकरितचा विचार केला तर ते कमीत कमी 4 ते 5 वेतानंतर ही दूध क्षमता एकदम कमी होऊन जाते आणि त्यानंतर त्याला कत्तलखान्यात पाठवावं लागते। या उलट आपण गवळाऊ गोवंशात जर बघता तर गाई 12 वेतांपर्यंत सुद्धा ओळखू येत नाही की ही गाय नेमकी किती वर्षाची आहे आणि ती कत्तलखान्यात जाण्यापासून एक तिला रोकथाम होते। पण या उलट आता लोक गैरसमजामुळे गवळाऊ गाय ही दूध देत नाही यामुळे तिला गोठ्यातून बाहेर काढत आहे आणि तिला कत्तलखान्यात पाठवत आहे आणि संकरित जनावरांचं जे प्रमाण आहे ते वाढत आहे। पण हे किती योग्य आहे हे तुम्ही स्वतःलाच विचारा। संकरित गोवंश हा 4-5 वेतानंतर दूध क्षमता त्यांची कमी होऊन जाते। त्यांचे वासरंसुद्धा आपल्याला शेतीमध्ये कामी येत नाही आणि ते सुद्धा मग कत्तलखान्यात जातात। जर या उलट आपण अशा प्रकारचा गोवंश सांभाळ केला आणि तर गोवंश सुद्धा वाचेल आणि आपला जे पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली आपल्या पूर्वजांनी जपलेली जे संपत्ती आहे ती पण एक संवर्धनात एक आपला हातभार लागेल। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या गाईची दूध क्षमता ही पूर्णपणे कळेल आणि ज्या लोकांनी आतापर्यंत या लाईव्ह मिल्किंगचा पहिला व्हिडिओ बघितला नसेल तो सुद्धा तुम्ही बघू शकता।
जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच प्रकारचा गौडव गोवंश संदर्भातील अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि तुम्हाला आपल्या गोवंशाची क्षमता आहे आणि जे सुंदरता आहे ते आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता इथे लाईव्ह मिल्किंग आपल्याला कंप्लीट झाली आहे. 6.5 लिटरची बाल्टी आहे ही, जवळपास पूर्णच भरलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.